ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती? आज मी तुम्हाला इकडे आपल्याकडे आपण सवाष्ण जेवायला बोलवतो. सवाष्ण जेवण झाल्यानंतर ज्या वेळेला निघण्याची वेळ येते त्यावेळेला आपण ओटी भरतो. ह्याच पद्धतीने तुम्ही देवीची ओटी सुद्धा भरू शकता. ह्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये येणाऱ्या कुठल्याही सवाष्णीची ओटी ही अशी भरावी. तर त्याच्यासाठी घरातल्याच वस्तू अगदी साध्यातली साधी दाखवत आहे. ह्याच्यामध्ये आपण बरीच वाढ करू शकतो, पण मी अगदी साधी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला हळदी कुंकू लागेल, अक्षता लागतील, तांदूळ लागतील ओटीला, किमान सुपारी तरी असावी. नारळ जर असेल तर नारळ घेऊ शकता, नसेल तर खोबऱ्याची वाटी घ्यावी. खोबऱ्याची वाटी सुद्धा नसेल, घरामध्ये एखादं फळ असेल, मग केळं, सफरचंद, डाळिंब, तुमच्याकडे जे फळ, आंबा, जे फळ उपलब्ध असेल त्या फळांनी सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. तर किमान ह्या वस्तू तरी असाव्यात. दक्षिणा स्वरूपामध्ये 11 रुपये, 21 रुपये, 101, 501 कसे ना, पण त्याच्यामध्ये कॉईन असला पाहिजे. नाण्याला फार महत्व आहे. जी काही घ्याल त्याच्यावरती 1 रुपया, त्यालाही महत्व आहे, म्हणून तो सुद्धा ठेवायचा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. पहिल्यांदा हळद. मागे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पहिल्यांदा हळद लावावी, नंतर कुंकू लावावे, नंतर हा जो नारळ आहे ह्याला, नारळाला सुद्धा तुम्ही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता वस्त्र म्हणून जर का तुम्हाला साडी देण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही साडी देऊ शकता. नसेल तर एखादा ब्लाउज पीस, तेही नसेल तर एखादा हातरुमाल, एखादी भेटवस्तू तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. तर आता मी इकडे साडी देणार आहे. तर आपण पहिल्यांदा साडी घ्यायची आहे. नवीन वस्त्र देताना कधीही त्याला हळदी कुंकू लावावं. कधीही कुठलीही वस्तू तशी देऊ नये. तर त्याला थोडंसं लावा, डाग पडेल असं नको. मग हा नारळ याच्यावरती ठेवायचा आहे. तांदळाचे 4 दाणे ह्याच्यावरती घालून घ्यायचे आहे. ही दक्षिणा. ओटी भरताना नेहमी कुणाला तरी सांगून ओटी भरण्याची पद्धत आहे. माझी आई नेहमी म्हणते ओटी कधीही तशी भरू नये. तिच्या आईने तिला सांगितलेलं आहे, माझ्या आईने मला सांगितलेलं आहे. कोणी घरात मोठी माणसं असतील, म्हणजे आपल्या सासूबाई असतील, आई असेल, तर तिला सांगावं, आई ग मी ओटी भरते. पण आता तुमच्या घरात कोणीच मोठं नाहीये, मग कुणाला सांगाल? तर जगदंबा आहे ना घरामध्ये, त्या जगदंबेला सांगायचं की आई साहेब मी ओटी भरते, कारण मोठ्यांचा आशीर्वाद ह्या ओटीमध्ये असावा. तर ही ओटी भरायची आहे. अशा पद्धतीने सवाष्णीची ओटी भरायची आहे आणि सवाष्ण म्हणून तिला नमस्कार करायचा आहे.